नमस्कार, मी दुर्गेश मंगेशकर. गेले 25 वर्ष मी जेई, नीट, CET या क्षेत्रामध्ये कोचिंगमध्ये अग्रेसर आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे, जे काही आकडे आणि जे काही एक्सपर्ट्स आणि काही सरकारच्याकडून CET सेलकडून काही जे काही बोलणं चालू आहे या संदर्भात. पहिली गोष्ट म्हणजे की फक्त या प्रवेश परीक्षांनाच महत्त्व आहे ॲडमिशन घेण्यासाठी आणि हे सरकारचेच नियम आहेत. त्यामुळे विद्यार्थी जनरली बोर्ड परीक्षा फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून बघतात. आता इंजिनिअरिंगमध्ये बघायला गेलं तर IITs, NITs, IIITसाठी 75% मार्क अपेक्षित असतात. पण महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस भले ते COEP असो किंवा VJT असो, फक्त 45% PCM अपेक्षित आहे. आणि MHT CET ही जी परीक्षा आहे, ही या परीक्षांच्या रँकवरतीच सगळे ॲडमिशन्स होतात किंवा JEE मेन्सच्या बेसिसवरती होतात इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर मेडिकलसाठी नीटच्या रँकच्या बेसिसवरती ॲडमिशन्स होत असतात. त्यामुळे विद्यार्थी जनरली या प्रवेश परीक्षांवरती जास्ती अभ्यास करतात, त्याच्यावरती जास्ती लक्ष देतात आणि ती त्यांची पहिली प्रायोरिटी असते. बोर्ड परीक्षेची एलिजिबिलिटी फक्त क्लिअर करणं असं अपेक्षित असतं. मेडिकलसाठी तर फक्त 50% PCB अपेक्षित आहे मेडिकल ॲडमिशनसाठी एलिजिबल होण्यासाठी 12वीमध्ये. त्यामुळे 12वीला फार महत्त्व नसल्यामुळे सध्याच्या सिस्टमप्रमाणे, रूल्सप्रमाणे जे सरकारनेच नियोजित केलेले आहेत, विद्यार्थी 12वीच्या मार्कांवरती तेवढं लक्ष देत नाहीत, हे मात्र खरं. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही एक्सपर्ट्सने हे फ्लॅग केलेलं आहे की CETचा जो रिझल्ट आला त्यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत जे पहिल्या 100त आले किंवा पहिल्या 1000त आले प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, ज्यांना 12वीमध्ये खूप कमी मार्क आहेत, 50%पेक्षाही कमी आहेत किंवा JEEमध्ये पण कमी मार्क आहेत. आता हे ऑफकोर्स संशयास्पद आहे, पण आपल्याला काय बघावं लागेल की पहिले 10,000, पहिले 20,000 विद्यार्थी, त्यांच्यामध्ये काही कोरिलेशन सापडतं का की त्यांना CETत तेवढे मार्क मिळाले, त्याबरोबर त्यांचे करस्पॉन्डिंगली 12वी आणि JEE मेन्समध्ये तसा स्कोर आहे का, ते कोरिलेशन्स कसे आहेत आणि मग पहिल्या 1000मध्ये किंवा पहिल्या 100मध्ये जी मुलं आलेली आहेत त्यांचं कोरिलेशन कसं आहे हे बघावं लागेल. आणि तिथे जर तफावत सापडली तर ऑफकोर्स संशयास्पद हा प्रकरण असू शकतं. बट अदरवाईज ही गोष्ट होऊ शकते की काही विद्यार्थी त्यांना 99+ वगैरे CETत मिळू शकतात, पण 12वीमध्ये किंवा JEEमध्ये मार्क कमी असू शकतात. पण अजून एक पॉईंट जो दिसलेला आहे, जो एक्सपर्ट्सने फ्लॅग केलेला आहे की 10वीमध्ये मार्क कमी कसे आहेत, 10वीमध्ये ज्याला 50-60% मिळाले त्याला सडनली 99.9% वगैरे कसे मिळाले CETमध्ये, मग संशयाला जागा आहे का? आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये एक सोल्युशन जे मी सुचवू शकतो ते असं आहे की अशा विद्यार्थी ज्यांच्याबद्दल काही एक्सपर्ट्सने संशय घेतलेला आहे आणि त्यांचे मार्क तर ऑफकोर्स पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत, 10वीचे, 12वीचे, JEE मेन्सचे, CETचे, तर अशा विद्यार्थ्यांचा एक वायवा, इन कॅमेरा वायवा एक्सपर्ट्सने, सरकारने म्हणजे घ्यावा, कंडक्ट करावा आणि ते प्रकाशित करावं, जेणेकरून कसं होईल की हे क्लिअर होऊन जाईल, ह्याच्यामध्ये कुठला मग संशय राहणार नाही. कारण माझा एवढ्या 24-25 वर्षाच्या अनुभवामध्ये असं बरेच वेळा घडतं की विद्यार्थी एका सर्टन प्रवेश परीक्षामध्ये खूप चांगली कामगिरी करतात आणि दुसऱ्या कुठल्या प्रवेश परीक्षेमध्ये चांगलंच परफॉर्म करत नाही किंवा बोर्ड परीक्षेमध्ये चांगलं करत नाहीत पण प्रवेश परीक्षेत खूप चांगलं करतात, आणि अदर वे राऊंड पण आहे की बोर्ड परीक्षेत चांगलं करतात आणि प्रवेश परीक्षेमध्ये चांगलं करत नाही. तर हे सगळे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स प्लेआउट होतात. पण जर जसं म्हटलं असं की पहिले 10,000 आणि पहिले 20,000मध्ये जो कोरिलेशन फॅक्टर दिसतोय बिटवीन CET स्कोर आणि तुमचे JEE आणि 12वीचा स्कोर आणि 10वीचा स्कोर, आणि ज्या पहिल्या 100च्या मुलांमध्ये तोच कोरिलेशन फॅक्टर खूप बदलतोय का तोच राहतोय, हे बघणं आणि गरजेचं आहे. आणि त्या बेसिसवरती मग पुढचं इन्व्हेस्टिगेशन कोणी करावं. आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण एक सोल्युशन सिम्पल आहे की ज्या विद्यार्थ्यांमध्ये संशय आहे की ह्यांनी काही मॅनिप्युलेशन केलं का, तर मग असं आपण अशा मुलांचा काही तज्ज्ञांना बोलून इन कॅमेरा वायवा घेऊ शकतो. त्यांनी जे प्रश्न सोडवले होते CETच्या परीक्षेमध्ये तेच प्रश्न साधारणपणे त्यांना त्याच्याबद्दलचे कन्सेप्ट्स त्यांना व्यवस्थितपणे विचारून कळून जाईल की या मुलाला कन्सेप्ट्स खरोखर ते चांगले आहेत आणि म्हणून मार्क मिळाले का काहीतरी गडबड दिसते आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टीला सोडवता येतं असं मला वाटतं. स्ट्रेट अवे ह्याला स्कॅम, स्कॅन्डल किंवा घोटाळा म्हणणं चुकीचं आहे.
आकड्यांमध्ये डेफिनेटली काही डिस्क्रिपन्सीज जर दिसत असेल तर अशा पद्धतीने सिस्टमॅटिकली त्याचं तहकीकात करून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करता येऊ शकतं असं माझं स्पष्ट मत आहे. थँक्यू सो मच.